मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा मुंबईत पोहोचला असून वाशीत त्यांची सभा सुरू आहे। या सभेत ते भूमिका जाहीर करत आहेत। दरम्यान आंदोलकांची प्रचंड गर्दी झाली असून या गर्दीतून जरांगे पाटील यांची गाडी वाट काढत स्टेजपर्यंत पोहोचली आहे। यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी तिरंगा हातात घेऊन एंट्री केली आहे। मराठा आरक्षणासाठी भगवं वादळ मुंबईत आलं असताना त्याच जरांगेंच्या तिरंगा घेऊन झालेल्या एंट्रीची चर्चा होताना दिसतेय। सरकारकडून सकारात्मक चर्चा जरी झाली असली तरी जरांगे हे आझाद मैदानात आंदोलन घेऊन जाण्यावर ठाम आहेत। मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत। ते मोर्चा घेऊन वाशीपर्यंत पोहोचलेत। मुंबईत आंदोलन करण्यासाठी त्यांना पोलिसांनी परवानगी नाकारली आहे, मात्र ते मुंबईत येण्यावर ठाम असल्याचं दिसतंय। सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे। 10 ते 15 मिनिटं ही भेट झाली। या भेटीनंतर जरांगे पाटील समाज बांधवांसमोर बोलत आहेत। सरकारचं शिष्टमंडळ एमपीएमसीत पोहोचलेलं आहे। शिष्टमंडळ आणि जरांगे यांच्यात चर्चा सुरू आहे। जी चर्चा मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत झाली तीच चर्चा आता सभास्थळी होणार असल्याची माहिती मिळाली आहे। सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती मिळाली आहे। आता जरांगे वाशीमध्येच आपलं आंदोलन थांबवणार की मुंबईत येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।